आज गणरायाच्या आगमनाची लगबग पाहायला मिळते। भुलेश्वर दुर्घटनेनंतर मूर्तिकार आणि गणेश मंडळ सतर्क झाले। 26 फुटांचा पंचशीलचा विघ्नहर्ता मत्स्य अवतारावर विराजमान झाला। त्याचे दृश्य सुद्धा आपण लोकशाही मराठीच्या स्क्रीनवरती पाहतोय। भुलेश्वर दुर्घटनेनंतर संबंधित प्रशासन गणेश मंडळाकडून आता कोणती खबरदारी घेण्यात येते हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे। संबंधित प्रशासनाकडून गणेश मंडळांना कोणते निर्देश दिले जातात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत गणेश मंडळाचे कार्यकर्ते भास्कर परबजी जोडलेले आहेत। भास्करजी, लोकशाही मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। एक अत्यंत दुःखद आणि दुर्दैवी अशी घटना घडली भुलेश्वरमध्ये आणि या घटनेनंतर खरं तर आता सर्वांनी सतर्क राहणं अत्यावश्यक आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर कुठली पावले उचलणं आवश्यक वाटतंय, मंडळाकडून कोणती खबरदारी घेणं आवश्यक आपल्याला वाटतंय? या दुःखानंतर लय भाविक आहे। आम्ही सर्व प्रोग्राम कॅन्सल केलाय, डॅन्स लेझिम वगैरे सर्व आम्ही फक्त गणपती शांतपणाने घेऊन चालले। आणि कालची जी घटना घडली आहे दक्षिण मुंबईमध्ये, पुरे मुंबईचे गणपतीवाले सर्व नाराज आहे आणि आम्ही फक्त गणपतीचे जे वारले त्यांना आता 10 मिनिटांनंतर श्रद्धांजली देणार आहे। तो गणपती मधल्या रस्त्यावर थांबून। अगदी भास्करजी, एक महत्त्वाचा प्रश्न हा आहे की आता या संदर्भात प्रशासनाकडून गणेश मंडळांना कोणते निर्देश देण्यात आले आहेत का सुरक्षेच्या मुद्द्यावरून? सुरक्षेचा मुद्दा आता इकडे पोलीस सुरक्षा वगैरे पुरी चांगली दिली आम्हाला आणि पोलीसवाले 2दा येऊन ट्रॉली बघून गेले, ट्रॉफिकवाले आलेले आणि गणपतीची हाईट वगैरे सर्व बघितले आणि ट्रॉली निरीक्षण करून गेले, पाठ वगैरे सर्व निरीक्षण करून गेले आणि नंतर आम्हाला ट्रॉली हलवायला सांगितली। जे काही नियोजित कार्यक्रम होते, आता ही जी दुर्घटना भुलेश्वरची घडली, या दुर्घटनेनंतर आता नेमके काय बदल करण्यात आले आहेत? सर्व कॅन्सल केले आम्ही, सर्व कॅन्सल। एक भी नाही कार्यक्रम एक भी नाही आहे। आम्ही फक्त सायलेन्सनी गणपती नेतोय, गणपती सायलेन्सनी नेतो आणि भारत माता इकडे भारत माताच्या थिएटरकडे आम्ही 10-15 जण श्रद्धांजली देणार आहे। जे काल मृत्युमुखी झालेले आहेत, जे दुर्घटना झालेली आहे त्यांना गणपती थांबून आम्ही श्रद्धांजली देणार आहे। नक्कीच भास्करजी, खूप खूप धन्यवाद। आपण लोकशाही मराठीशी संवाद साधलात त्याबद्दल। तर भुलेश्वरमध्ये जी काही दुर्घटना घडली त्यानंतर आता सर्व गणेश मंडळ सतर्क झालेले आहेत। सर्व नियोजित जे काही कार्यक्रम होते, आगमन सोहळा, ते सुद्धा रद्द झाले। शांततेमध्ये गणपती बाप्पांचं आगमन केलं जाणार आहे। ज्या काही पद्धतीने प्रतिवर्षी गणपती बाप्पाचं आगमन होतं वाजत गाजत किंवा अन्य वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून, मात्र भुलेश्वरमध्ये जी काही यंदा एक दुर्दैवी घटना घडली, या घटनेच्या नंतर आता गणरायाच्या आगमनासंदर्भात महत्त्वाची अपडेट आहे। सुरक्षेच्या मुद्द्यावरून आता शांततापूर्वक पद्धतीने गणरायांचं आगमन होणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।